श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। विराजम्य आचमन करायचं. डाव्या हातामध्ये पळी घ्या, पळीने पाणी उजव्या हातावर ओतून घ्या आणि प्राशन करा. असं 3 वेळेला पाणी पिऊन झाल्यानंतर 4थ्या वेळेला हातावरून तांब्यामध्ये पाणी सोडून द्या. हरि ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। ओम गोविंदाय नमः। ही कृती परत एकदा करा. ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। ओम गोविंदाय नमः। हात पुसून घ्या. ओम विष्णवे नमः। ओम मधुसूदनाय नमः। ओम त्रिविक्रमाय नमः। ओम वामनाय नमः। ओम श्रीधराय नमः। ओम ऋषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः। ओम दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः। ओम वासुदेवाय नमः। ओम प्रद्युम्नाय नमः। ओम अनिरुद्धाय नमः। ओम पुरुषोत्तमाय नमः। ओम धोक्षराय नमः। ओम नारसिंहाय नमः। ओम अच्युताय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम उपेन्द्राय नमः। ओम हरये नमः। ओम श्रीकृष्णाय नमः। प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः प्राणायामे नियोगः. आता प्राणायाम करायचा आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजव्या नाकपुडीवरती अंगठा ठेवा. डाव्या नाकपुडीने श्वास वरती घ्यायचा. त्याच्यानंतर नाक बंद करून श्वास स्थिर करायचा आणि उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडायचा. ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. उजव्या हाताच्या मधल्या बोटाने आपलं कुंकू स्वतःला लावून घ्यायचं. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुतवन्तमेव राजाधिपतिर्बभूव संकीर्णनागाश्वपतिरन्दराणां सुमङ्गल्यौ सततं दीर्घमायुः. हात धुवून पुसून घ्या. 2 दाणे अक्षता स्वतःला लावून घ्या. प्रारंभकाले निर्विघ्नमस्तु भवन्तो ब्रुवन्तु. प्रारंभकाले निर्विघ्नमस्तु शुभौ शोभनमस्तु भवन्तो ब्रुवन्तु. शुभौ शोभनमस्तु. पळी भांड्यामध्ये पाणी भरून घ्या. पळी भांड त्या बाजूला ठेवा. तिकडे आपण 5 विडे आणि 2 नारळ ठेवले. तर सर्वप्रथम आपल्या कुलदैवतीसाठी आपण इथे नारळ विडा ठेवायचा आहे. तुमच्या कुलदैवतीचं नाव म्हणा. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपिणी त्रिगुणात्मिका यजमानस्य कुलदैवताभ्यो नमः. एतत्पूगी प्रताम्बूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. फलार्थे इदं नारिकेलफलं समर्पयामि. उजव्या हातामध्ये पळी घेऊन पळीने पाणी, शेवटचा विडा आणि नारळ यावरती वाहायचंय. नमो देव्यै महादेव्यै शिवायै त्रतं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता अनता स्मताम्. कुलदेवताभ्यो नमः. एतत्पूगी प्रताम्बूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. फलार्थे इदं नारिकेलफलं समर्पयामि. आपलं जे मूळ गाव असतं तिथे ग्रामदैवता असते. तर आपल्या मूळ गावातल्या कुठच्या मंदिराचं, गणपती, देवी इत्यादी त्यांचं कोणाचं स्मरण करायचं आणि दुसऱ्या एका विड्यावरती पाणी व्हायचं. मूलग्रामदिता श्रीमांत मृत्युंजयादि समस्त देवताभ्यो नमः. एतत्पूगी प्रताम्बूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. फलार्थे इदं नारिकेलफलं समर्पयामि. आता आपण ज्या शहरात राहत आहोत तिथल्या आजूबाजूच्या परिसरातील देवतांचं स्मरण करून तिसऱ्या विड्यावरती फक्त पाणी व्हा. तत्र मुंबापुरीनगरस्थित मुंबादेवी सिद्धिविनायक बुधेश्वर महालक्ष्मी समस्त देवताभ्यो नमः. एतत्पूगी प्रताम्बूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. आपल्या सद्गुरूंचं स्मरण करायचं. स्वामी समर्थ, साईबाबा, दत्तात्रेय आपण ज्यांना गुरु मानतो त्यांचं स्मरण करून 4थ्या विड्यावरती पाणी सोडायचं. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समर्थ दत्तात्रेयादि समस्त सद्गुरु परिवार देवताभ्यो नमः. एतत्पूगी प्रताम्बूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. 5व्या विड्यावरती पाणी व्हायचं आणि ह्या आपण राहत असलेल्या वास्तुदेवतेचं स्मरण करायचं. वास्तुदेवताभ्यो नमः. एतत्पूगी प्रताम्बूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. याच्या अक्षता घ्या. 5ही विड्यांवरती आणि त्या 2 नारळांवरती अक्षता व्हायच्या. नमो स्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षतेर्वाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. अनेन वृतभूमि प्रताम्बूलनारिकेलफलप्रदानेन कुलदैवतादयः प्रीयन्ताम्. पळी भांड या बाजूला ठेवून द्या.
उजव्या हातावरून एक पळी कानामध्ये पाणी सोडायचं. हात पुसून घ्या. तिकडचा जो पहिला नारळ विडा आहे तो घरातल्या देवांजवळ जाऊन ठेवायचा. देवाला नमस्कार करून सगळ्या घरातल्या मोठ्या मंडळींना नमस्कार करून मग इकडे जाऊन बसा. गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं गोपीनामुपमिश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतः न शृण्वन्नोतिभिस्सेदसादनम्. ॐ देवीं वाचो जनयन्त देवास्तां विश्वरूपाः पशवो वदन्ति सा नो मन्द्रेशमोरजन्वहा नाथे दुर्वाकसमानुपसुष्टुदयतु. ॐ समसृष्टं धनमु भजमु समाकृतमस्मभ्यं दत्तां वरुणश्च मन्युः भियं दधानारुदयेषु शत्रवः पराजितासो अपनिरजन्ताम्. ॐ त्र्यम्बकयजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ सविता पश्चातात् सविता पुरस्तात् सवितोत्तरात्तात् सविता धरात्तात् सविता न सुवतु सर्वदा दिवु सवितानो रात्तान् दीर्घमायुः. ॐ यावतीर्वै देवतास्ताः सर्वा वेदविधिब्राह्मणे वसन्तु तस्मात् ब्राह्मणेभ्यो वेदविधिभ्यो दिवे दिवे नमस्कुर्यान्ना श्रीरङ्गीर्तये देवता एव देवता प्रीणाति. प्रारंभकाले नमस्तु दीर्घायुष्यमस्तु. आता आपण मुख्य संकल्प करायचा आहे. त्यासाठी उजव्या हातामध्ये थोड्या अक्षता आणि दुर्वा अशा धरून ठेवा. आपल्या कुलदेवता, इष्टदेवता, सद्गुरुदेवता आणि पार्श्वती विनायक महागणपती ह्या सगळ्या देवतांचं स्मरण करायचंय. संकल्प करणार म्हणजे आज आपण ही पूजा काय करतो आणि कशासाठी करतो हे देवाला सांगणं. तर आपण पहिल्यांदा मंगलाचरणाचे जे काही मंत्र आहेत तुम्ही पठण करतो तुम्ही शांत चित्ताने भगवंताचं स्मरण करा. वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः. अभिगतमस्तु. सुमुखस्वैकरुन्दस्य कपिरोगजकर्णकः लम्बोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रके दुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि. विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ते सामङ्गलं येषावृतिस्थो भगवान् मङ्गलायतनो हरिः. तथैव लग्नौ सुदिनन्ददेव तारावलञ्चन्द्रवदन्तदेव विद्यावलन्दैव वदन्तदेव लक्ष्मीपदेतेन श्रीगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां विदुस्तेषां परालयः येषामिन्द्रियवरश्यामोदयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भावं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्य रौद्रपकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितोऽयसुरासुरैः. सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वार्थकार्येषु त्रयत्रिभुवनेश्वराः देवादिसन्तु न सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोः आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीयपरार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे प्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे दक्षिणापदे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावत्याः दक्षिणे जलेशादिवांशिके सन्वर्तमाने. तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत्. एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. आता पंचांग पठण झालं. तिथी वार नक्षत्र योगकरण या 5 अंगांचा उच्चार करणं म्हणजे पंचांग. आजचा दिवस कसा आहे ते यामधून स्पष्ट होतं. आता आपण संकल्प करायचा आहे. जसं मी संस्कृतमधून आपल्याला संकल्प सांगेन तसं आपण पाठीमागून उच्चार करा. म्हणायचंय मम आत्मनः सकल शास्त्र श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम. म्हणायचं शर्मणः अहम. या ठिकाणी शर्मणः किंवा शर्मा म्हणजे सरनेम नसून शर्मा किंवा शर्मणः संस्कृतमध्ये अमुक नावाचा मी असा अर्थ आहे. पुढे म्हणायचं अस्माकं सर्वेषां सह कुटुंबानां क्षेम
स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धी अर्थम सकल मनोरथ सिद्ध्यर्थम श्री पार्थिव सिद्धि विनायक महागणपति पूर्णतया कृपा प्रसाद प्राप्ति अर्थम प्रतिवार्षिक विहित ध्यान आवाहनादि षोडश उपचार पूजन तदंग प्राण प्रतिष्ठा आदि सकल कर्म अहम करिष्ये पाण्याबरोबर अक्षता व दुर्वा सगळ्या कामामध्ये सोडून द्या. 2 वेळेला पाणी सोडायचं परत आणि हात पुसून घ्या. तत्रादौ निर्विघ्नतार्थं महागणपती स्मरणं कलश शंख घंटा दीप पूजनं च करिष्ये. गणपतीचं मनामध्ये स्मरण करा. ते सर्व योजलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं. अभीष्टार्थं पूजितोय सुरासुरैः सर्व विघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम्. ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पतः न शृण्वन्नोतिभिस्तेतसादनं महागणपतये नमो नमः. निर्विघ्नं कुरु. परत हातावरून एक पळी तामणामध्ये पाणी सोडून द्या. अनेन गणेशस्मरणेन महागणपती प्रीयताम्. हात पुसून घ्या. गणपतीच्या मूर्तीला हात लावून एकदा नमस्कार करा. महागणपतये नमो नमः. निर्विघ्नं कुरु. आपला उजव्या हात त्या कलशावरती ठेवून द्या. ओम कलशे सुधावती पवित्रे परिस्थिते उत्थये यज्ञेषु वर्धते. ओम ब्रह्मे गंगे यमुने सरस्वती ऋतुगिरि सोमौ सुधाप्रज्ञा अतिकन्या मोरदुर्दैवतुस्तयाजी गिये संघापुषोमया गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. कलशे गंगादि सर्वतीर्थान्यावाहयामि. 2 दाणे अक्षता कलशामध्ये वाहा. एक तुळशीचं पान घेऊन त्याला गंध लावलाय. हे पान कलशाला बाहेरून चिकटवा. कलशे गंगादि सर्वतीर्थान्यावाहयामि समस्तोपचारार्थे गंध तुलसी पत्रं समर्पयामि. आता आपण शंखाची पूजा करायची. सर्वप्रथम एक फूल घ्यायचं, गंधाच्या वाटीमध्ये बुडवून घ्यायचं व ते फूल शंखावरती व्हायचं. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंखः प्रचोदयात्. शंखाय नमः. समस्तोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि. शंखाला अक्षता व्हायच्या नसतात, त्यामुळे नुसता गंधफूल व्हायचं आणि ओम म्हणायचं आणि पळीने पाणी शंखामध्ये भरायचं. शंख रिकामा घरी ठेवायचं नाही. ओम इति प्रणवेन शंखमापूर्य शंखाय नमः. समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षतां. पूर्वे घण्टारवं तत्र देवताभानलक्षणं. घण्टिकायै नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. एक फूल घ्या, त्याला गंधाक्षता लावले. हे घंटेजवळ ठेवायचं. घंटा वाजवायची, परत जागेवरती थांबवायची. घण्टिकायै नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. ओ दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रद्रव्यः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वासांश्च प्रयच्छ मे. दीपदेवताभ्यो नमः. एक फूल घ्यायचंय, त्याला गंधामध्ये बुडवून नंतर हळदी कुंकवामध्ये बुडवायचंय. तसंच अक्षतांच्या वाटेमध्ये पण बुडवून घ्या आणि हे फूल समईजवळ ठेवा आणि दिव्याला नमस्कार करा. दीपदेवताभ्यो नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्रां कुंकुमं समर्पयामि. आता या कलशातील पाणी या भांड्यामध्ये थोडं ओतून घ्यायचं. पळीने पाणी घ्यायचं. उजव्या हातामध्ये हे तुळशीपत्र घ्यायचं. तुळशीपत्राने या पळीतील पाणी सगळ्या पूजा साहित्यावरती प्रोक्षण करायचं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थानोऽपि वा तस्मरे पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तर शुचिः कलशोदकेन पूजा द्रव्याणि सम्प्रोक्ष आत्मानं च प्रोक्षेत. पळीतील पाणी आणि तुळशीपत्र दोन्ही तामणामध्ये सोडून द्या. हात पुसून घ्या.
आता मुख्य गणपतीच्या पूजेला आपण सुरुवात करायची. सगळ्यात पहिल्यांदा गणपतीचं मनामध्ये स्मरण करा. अध्यानं गजवदनमजित्यं दीक्षणमस्त्रनेत्रं बृहदुदरमशेषं भूतिराजं पुराणम् अमरवरदपूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि. श्रीपार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. ध्यायामि ध्यायेत् ध्यानार्थे नमस्कारं समर्पयामि. आता गणपतीच्या मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठा करायची. प्राणप्रतिष्ठा यासाठी की आपण ही मूर्ती जरी विकत आणलेली असली तर त्याच्यामध्ये देवत्व प्राप्त होण्यासाठी प्राणप्रतिष्ठा करावी. तर मी प्राणप्रतिष्ठेचे मंत्र सर्व म्हणतो. मी उजव्या हाताने गणपतीच्या मूर्तीच्या छातीजवळ स्पर्श करून ठेवा. त्यामध्ये तस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरार्षयः रविजुक्ताम सर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिः क्रौं कीलकं तस्यां मृण्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ॐ आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं आः क्रों ह्रीं आं कंसः अस्यां मूर्तौ प्राणाय प्राणाः. ॐ आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं आः क्रों ह्रीं आं कंसः अस्यां मूर्तौ जीवह्य स्थितः. ॐ आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं आः क्रों ह्रीं आं कंसः अस्यां मूर्तौ सर्वेन्द्रियाणि वाङ्मनस्त्वच्चक्षुश्रोत्रजिह्वाघ्राणपाणिपादपायुपस्थानि इहागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा. ॐ असूनीते पुनरस्मासु चक्षुः पुनः प्राणविहनो देहि भोगं योपश्येम सूर्यमुत्तरन्तमनुमृते मृळया न स्वस्ति. ॐ चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुरब्राह्मणाय मनीषिणाः गुहात्रेणि निहितानि गयन्ति तुरीयं वाचो मनुष्या वदन्ति. आता मनामध्ये 15 वेळा ओम म्हणावा. ओम 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 रक्ताम्भोजस्थोदोलसुगरणगुरुदादिगुहाकराब्दैः पाशं गोदण्डमिक्षोद्भवमथगुणमप्यङ्कुशं पञ्चबाणान् सिद्धाणातृक्कपालं त्रिनयनवदितापीन वृक्षोरुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्तिः परानः. प्राणशक्त्यै नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. हात काढून घ्या. एक फूल घ्यायचं. ते फूल गंधामध्ये बुडवायचं. नंतर अक्षतांच्या वाटीमध्ये बुडवायचं. हे फूल गणपतीच्या पायाजवळ व्हायचं. महागणपतये नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. दुर्वा घ्यायची. त्याच्या टोकाला थोडंसं तूप लावलंय. दोन्ही डोळ्यांना गणपतीच्या दुर्वेने तूप लावायचं. ओम तच्चक्षुर्देवहि तव शुक्रमुच्चरतव पश्येम शरदस्य संजीवेम शरदशतं. ही दुर्वा समृद्ध कामनामध्ये सोडून द्या. हातावरून एक पळी कामनामध्ये पाणी सोडायचं. अनेन प्राणप्रतिष्ठापनाख्येन करुणातेन श्री परमेश्वरः प्रीयताम्. हात पुसून घ्या. हातामध्ये अक्षता घ्यायच्या. गणपतीचं ध्यान करायचं. आता प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली. मुख्य पूजेला आपण सुरुवात करतो. गणपतीचं मनामध्ये स्मरण करा. आता ध्यानम् एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम्. ओम भूर्भुवः स्वः. श्रीपार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. ध्यायामि ध्यायेत् ध्यानार्थे अक्षतां समर्पयामि. हातामध्ये अक्षता गणपतीच्या पायाजवळ सोडायचे. परत थोड्या अक्षता घ्यायच्या. देवाला आवाहन करायचं. म्हणजे थोडक्या तिथे बोलवायचं. तर हातामध्ये अक्षता घेऊन देवीचे जाऊन बसणार आहे अशी कल्पना करा. मंत्र म्हणून झाल्यानंतर परत एकदा अक्षता गणपतीच्या पायावरती व्हायच्या. ओम सहस्र शीर्षा पुरुषसहस्राक्ष सहस्रपाद सभूमिं विश्वतो वृत्वाच तिष्ठत्तजाङ्गुलम्. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः. श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. आवाहयामि. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि. अक्षता परत हातामध्ये अक्षता धरून ठेवा. त्या गणपतीला आसन मिळतंय.
आपण मुळात चौरंग किंवा पाठ यावरती गणपतीची मूर्ती स्थापना केलेली आहे, परंतु आता पूजेमध्ये उपचार आसन म्हणजे देवाला आसन बसायला देणं तर प्रीत्यर्थ मंत्र म्हणून झाल्यानंतर ह्या अक्षता आपण परत गणपतीच्या पायाजवळ व्हायच्या. ओम पुरुष एवेदं सर्वय्यदभूतं यच्च भव्यं पुतामृतत्वतीयशः नवजगन्धेनादिरोहति. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तेः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. अक्षतवान आता पळीमध्ये पाणी घ्या. पळी डाव्या हातामध्ये घ्या, उजव्या हातामध्ये त्या थोडासा दुर्वा घ्यायचा. दुर्वांनी पळीतील पाणी थोडं थोडं गणपतीच्या पायावरती शिंपडायचं. देवाचे पाय धुणे असा उपचार करायचा आहे. ओम एकावांस्य महिमातो जायांश पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. हातातील दुर्वा गणपतीच्या पायाजवळच ठेवा. बरोबर. परत डाव्या हातामध्ये पळी भरून घ्या. त्यामध्ये दुर्वा हातामध्ये घ्यायच्या, गंध औषधांमध्ये बुडवायच्या आणि ह्या उजव्या हातात घेऊन हे सगळं पळीमध्ये बुडवा. आणि गंध औषधाचं एकत्र झालेलं पाणी थोडंसं गणपतीच्या पायावरती शिंपडायचं. नंतर दुर्वा कानामध्ये सोडून द्या. ओम त्रिपादोर्भवदै पुरुषः पादोऽस्ते हा भवत्पुनः ततो विश्वं व्यक्रामसाधना जने अभि. हे पाणी पण कानामध्ये जावं. हातावरून 2 वेळेला कानामध्ये पाणी सोडून द्या. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. अर्घ्यं समर्पयामि. ओम तस्मात् विराजो विराजोऽसि पुरुषः सजातोऽस्त्ववित्तपश्चात् भूमिमुखो पुरः. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. फुलाने थोडं थोडं पाणी गणपतीच्या हातावरती वल्लाचं मुखावरती किंचित शिंपडायचं. ओम तस्मात् विराजो विराजोऽसि पुरुषः सजातोऽस्त्ववित्तपश्चात् भूमिमुखो पुरः. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. आचमनीयं समर्पयामि. ओम यत्पुरुषेण हविषा देवा जग्मतन्वदा वसन्तो अस्यादिराज्यं गरीष्मैकमशरद्धभिः. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. स्नानं समर्पयामि. दुर्वांनी पाणी गणपतीच्या दोन्ही पायांवरती दोन्ही हातांवरती त्यांच्यावर शिंपडा. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. स्नानं समर्पयामि. स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. स्नानकाले पंचामृतैः स्नापयिष्ये. दुर्वा कानामध्ये सोडून द्या. आता पंचामृत स्नान घालायचं आहे. आपण जसं आपल्याला आवडणारे पदार्थ असतात तसं देवाला आवडणाऱ्या पदार्थांनी देवाला स्नान घालायचं. आता पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध व साखर हे सर्व पदार्थ भगवंताला आवडतात. तर त्या एकेका पदार्थाने आपण देवाला स्नान घालायचं आहे. इथे आपली मातीची मूर्ती असल्या कारणाने आपण पूर्ण पळीने दूध वाहू शकत नाही, तर फुलाने किंवा दुर्वांनी थोडं थोडं आपण पायावरती शिंपडू शकतो. आता पंचामृतैः स्नापयिष्ये. पंचामृताची डिश त्या बाजूला ठेवून द्या. हातामध्ये दुर्वा घ्यायचा. सर्वप्रथम दुधाच्या वाटीमध्ये दुर्वा बुडवा. गणपतीच्या पायावरती थोडंसं दूध शिंपडायचं. त्या दुर्वा गणपतीच्या पायावरच ठेवायचा. ओम आप्यायस्व समेतदेवशुभं सोमवृष्ण्यं अभावायस्य संगते. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. पजस्नानं समर्पयामि. पजस्नानानंतरं परत दुसऱ्या दुर्वा घ्यायच्या. पाणी 2 वेळेला गणपतीच्या पायावरती शिंपडायचं दुर्वांनी. त्याच्या दुर्वा गणपतीच्या पायावरच ठेवून द्या. पजस्नानानंतरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि. ओम दरिद्रावनोकारिं विष्णोरुष्मुख्यवादिनः सुरभिनोखा खलत्प्रणहायोषितारिसुतो. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. दयामध्ये दुर्वा. त्या दुर्वा गणपतीच्या पायाला लावायच्या आणि पायावरच ठेवायच्या. पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. तर्हि स्नानं समर्पयामि. तर्हि स्नानानन्तरं
2 वेळेला दुर्वांनी पाणी शिंपडायचं आणि दुर्वाकडून पायाजवळ ठेवायचं. तदस्नानानन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि. हात जोडायचे. समस्तोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. ओम ऋतम्येषु ऋतमस्य जोनिर्भृते सुतोहृतमस्य धामः अनुशुभधमावहमालये शुभस्वाहा कृतवृषभवक्षहव्यम्. तुपाच्या वाटीमध्ये बोलवा. या बाजूला वाहून पण चालेल. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. ऊर्ध्वस्नानं समर्पयामि. ऊर्ध्वस्नानानन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं नमस्कारं समर्पयामि. 2 वेळेला पाणी शिंपडायचं. दुर्वा पायाजवळ ठेवायच्या. ओम मधुवातावताय सेवपक्षान्तिरङ्गवः नागवेन संबोधधेः मधुनन्तमतोषसो मधुमत्पादेवमृगाः मधुदेवरत्नापिता मधुमावनस्पतिर्मधुमावस्तुसूर्याः माधवीर्गावो भवन्तु नः. मधामध्ये बोलवून घ्या. गणपतीच्या पायाजवळ दुर्वा ठेवा. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. मधुस्नानं समर्पयामि. दुर्वांनी 2 वेळेला पाणी शिंपडा आणि दुर्वा पायाजवळच ठेवून द्या. मधुस्नानानन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. आता साखरेने स्नान घालायचं. दुर्वा मधामध्ये बुडवा आणि नंतर साखरेच्या वाटीमध्ये बुडवा. ती दुर्वा गणपतीच्या पायाजवळ घाला. ओम स्वादुपवृत्तिकाय स्वादिंद्राय मुखदेशनामे स्वादुरमित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मुकुमावक्राभ्यः. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. शर्करास्नानं समर्पयामि. दुर्वांनी 2 वेळेला पाणी शिंपडायचं. शर्करास्नानानन्तरं शुद्धोदकस्नानं शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. नमस्करोमि. दुर्वा उजव्या हातामध्ये घ्या. डाव्या हातामध्ये पळी घ्या. पाण्याला भरून पळीमध्ये दुर्वा बुडवायची आणि ते गंधामिश्रित पाणी आहे ते देवाच्या पायावरती शिंपडायचं. नंतर दुर्वा पायाजवळ ठेवून द्यायच्या. ओम गंधर्वारांधुराधुरांतपुष्टांगरीषणीं ईश्वरीं सर्वभूतानांताभ्योपवये श्रियं. ते पाणी टाकून द्या. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. गन्धोदकस्नानं समर्पयामि. दुर्वांनी 5 वेळेला गणपतीच्या पायावरती पाणी शिंपडायचं. ओम आपूर्धिष्ठामयोपस्थानमूर्जेतधारणा महेरणाय चक्षुषे. ओम योगशिवतमोरसस्तस्य भाजते हनाः उषधीरिव मातराः तस्मारङ्गमामो यस्य क्षयाय जनमथा आपो जनयोथा जनः. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि. समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. ओम कनिकरजनुषं प्रब्रुवाणयोगिवाचमृतेवनावं सुमङ्गलश्रुपदे भवादिनाथवाकानिलभिभाषियावेदो मात्वाशेनं दुर्वाधीर्मासुप्रणो मात्वावेदशो माङ्गिरोस्ता पित्र्यावनप्रतिसङ्गनिकृतत्वमङ्गलो भद्रवादीवदेह अवक्रन्दनश्रेणो गृहाणावसुमङ्गलो भद्रवादी शकुन्ते मानसेन ईशुतमाकशंसो बृहदो देवविदुते सुवीराः. एक फूल घ्यायचं आणि त्याला अस्तर लावून घ्यायचं आणि हे फूल देवाच्या पायाजवळ व्हायचं. नंतर दुर्वा किंवा फूल घेऊन त्याने गणपतीच्या पायावरती 2 वेळेला पाणी शिंपडायचं. दुर्वा गणपतीच्या पायाजवळ व्हायच्या. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. सुगन्धद्रव्यस्नानं समर्पयामि. तदन्ते शुद्धोदकं समर्पयामि. शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. विलेपनार्थे पूर्वपूजार्थे विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. करंगळीच्या बाजूच्या बोटाने गंध लावून घ्यायचं. गणपतीच्या पायाजवळ गंध लावायचं. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. हात धुवून पुसून घ्या. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. सर्वालंकरणार्थे अक्षतानि समर्पयामि. पुढे अक्षता घ्या. गणपतीच्या पायाजवळ अक्षता वाहा. सर्वालंकरणार्थे अक्षतानि समर्पयामि. ओम भूर्भुवस्वः
रिद्धिसिद्धिभ्यां नमः हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि एक फूल घेऊन हळदी आणि कुंकुमामध्ये बुडवायचं आणि ते फूल गणपतीच्या पायाजवळ लावायचं ज्या ठिकाणी स्त्रिया पूजा करत असतील त्या ठिकाणी स्त्रियांनी हळदी कुंकू व्हायला हरकत नाही ओम भूर्भुवः स्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः रिद्धिसिद्धिभ्यां नमः हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ओम भूर्भुवः स्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः प्रसन्नपूजार्थे दूर्वान् गुणान् समर्पयामि जपापुष्पं समर्पयामि शिवपुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामि गणपतीला वाहायचं फुलं वाहताना पेठ देवाकडे आणि फुलाचं किंवा देवांचं टोक आपल्याकडे अशा पद्धतीने फुलं ठेवायला हवं हातावरती किंवा डोक्यावरती राहिलं तर डोक्यावरती तसं व्हायला हवं माल्यादीनि सुगंधीनि मादस्यादीनि विप्रहो मया अर्धानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ओम भूर्भुवः स्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि ओम भूर्भुवः स्वः एक नवीन उदबत्ती लावून घ्या उदबत्ती वाळायची ओम भूर्भुवः स्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः धूपं समर्पयामि उजव्या हातामध्ये उदबत्ती घ्या डाव्या हातामध्ये घंटा घ्या घंटा वाजवायचे उदबत्ती ओवाळताना गणपतीच्या पायापासून चेहऱ्यापर्यंत अशी गोल 3 वेळेला ओवाळायची ओम भूर्भुवः स्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः धूपं समर्पयामि ओम भूर्भुवः स्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः उदबत्ती जागेवरती ठेवून द्या ओम भूर्भुवः स्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः एकदा हातावरून ताकामध्ये पाणी सोडून द्या स्थापित दीपं समर्पयामि ते पंचामृताचं ताक थोडं तिकडे सरकवून घ्या थोडंसं पाणी हातामध्ये घ्यायचं पहिलं ज्या ठिकाणी आपण पंचामृताचं ताक ठेवलं होतं त्या ठिकाणी पाणी ओतायचं आणि त्याने कुळेर बनवायचा पाण्याने बरोबर त्यावरती पंचामृताचं ताक ठेवायचं पंचामृतावरती दुर्वा ठेवा हातामध्ये 2 दुर्वा घ्या बरोबर पाणी पण घ्यायचं पंचामृतावरती गोल पाणी ठेवायचं आणि आपण देवाला पंचामृत भरवतो अशी कल्पना करायची 6 वेळा असा हात करायचा थोडं पाणी घेऊन पंचामृतावरती गोल पाणी ठेवा आणि नैवेद्य दाखवा नैवेद्याचे पंचामृत नैवेद्यामी ओम दुर्वा हातात घालते असा हात करायचा 6 वेळा भरवण्याची होते ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम दानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा दुर्वा हातातच राहू द्या हातावरून एक पळी अंगात पाणी सोडायचं दुर्वा सोडू नका बरोबर परत 6 वेळा नैवेद्य भरवण्याची कृती करायची ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम दानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा हातातल्या दुर्वा गणपतीला वाहताना दुर्वांची डोकं आपल्याकडे राहतील अशा पद्धतीने ठेवा पायाजवळ हातावरती चालेल हातावरून 3 वेळेला कानामध्ये पाणी सोडायचं ओम उत्तरापूर्णं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि हात पुसून घ्या ओम भूर्भुवः स्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि हे गंधफूल देवाला वाहायचं फूल घेऊन गंधाच्या वाटीमध्ये बुडवायचं आणि देवाजवळ वाहायचं विलेपनार्थे चंदनं समर्पयामि आता पंचामृताची जी ताटली आहे ती थोडीशी त्या बाजूला करा कोपऱ्याच्या समोर जे विड्या आहेत त्यातील एका विड्यावरती पाणी वाहायचं आणि बाजूला जी फळं आहेत त्यातील एका फळावरती पाणी वाहायचं ओम भूर्भुवः स्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः मुखवासार्थे पूगीकृताम्बुलं समर्पयामि सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि फलार्थे स्थापितफलं समर्पयामि ओम भूर्भुवः स्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः नमस्कारं समर्पयामि अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर
हाताची ओंजळ करा, दोन्ही हातांची ओंजळ करा. इकडे फुलं दोन्ही हातांनी गणपतीच्या पायाजवळ वाहा. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. अनेन पूर्वाराधनेन पंचामृतैः पूजनेन तेन श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपते प्रीयताम्. उजव्या हातावरून तांब्यामध्ये एकदा पाणी सोडून द्या. हात पुसून घ्या. देवाला वाहिलेली फुलं आहेत त्यातली 2-4 फुलं हातामध्ये घ्यायची, त्याचा वास घ्यायचा आणि समोरील तांब्यामध्ये विसर्जन करायचे. उत्तरेण माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात्. आता उजव्या हातामध्ये दुर्वा घ्यायचा. पाण्याने थोडं थोडं गणपतीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा. दुर्वाने थोडं थोडं पाणी शिंपडायचं. त्यावेळी आपल्याला गणपतीची स्तोत्र किंवा आणखी मोठी प्रार्थना येत असेल तर ते आपण म्हणायला हरकत नाही. हरी ओम. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं भर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं श्रुतं वचने सत्यं वचने तव त्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचारम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोत्पात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयः त्वं चिन्मयः त्वमानन्दमयः त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः वायोगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुत्वं रुद्रत्वं इन्द्रत्वं अग्नित्वं वायुत्वं सूर्यत्वं चन्द्रमात्वं ब्रह्मपूर्वस्वरोम्. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः करधरः अर्धेन्दुरहितं तारेण रुद्धम्. एतत्तव मनस्वरूपम्. सकारः पूर्वरूपम् अकारः मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम्. नासत्सन्धानं सगहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः नित्यदुर्गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ॐ गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं प्रदं च वरदं हस्तैर्विद्धानं मूषकध्वजम् रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुदत्ताम्रं रक्तपुष्पैः सुपूजितं हस्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च गुरुख्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम्. एवं ध्यायति यो नित्यं च योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शुभसुदाय श्रीवरदमूर्तये नमः. हातातील दुर्वा देवाच्या पायाजवळ वाहा आणि हात जोडायचे. एतत्खरवशी संयोजिते तब्रह्मभूयाय कल्पते ततर्विघ्नैर्नबाध्यते ततर्वतसुखमेतते सपञ्चमहापापात् प्रमुच्यते. सायमधीयानो विदुर्गं पापं नाशयति प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति. सायं प्रातः पर्यञ्जानो अपापो भवति सर्वत्राधीयानो पविघ्नो भवति. रमार्गकाममोक्षं च विन्दति इदमसर्वशीर्षमशिष्याय न देयम्. यो यजमोहाद्दास्यति सपापीयान् भवति सहस्रावर्तनात्. यं काममधीते सन्तमनेन साधयेत् अनेन गणपतिमभिषिञ्चति तवाग्ने भवति. चतुर्थ्यामृष्णं जपति परित्यावान् भवति. नित्यसर्वणवाक्यं ब्रह्माद्यावरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति. यो दूर्वाङ्कुरैर्यजति तवैः श्रवणोपमो भवति.
यो राजयजति सयेशोवान् भवति समेधावान् भवति यो मोदकसहस्रेण जगति सवान् सुतफलमवाप्नोति यस्ताच्च समिद्धैर्यजति सुसर्वं लभते सुसर्वं लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्राहयित्वा सूर्यवर्चस्पति भवति सूर्यग्रहे महाविद्यां प्रतिमासं निगौवा दत्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते सर्वविद् भवति य एवं वेद इत्युपनिषदो ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिः ॐ भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः अभिषेकस्नानं समर्पयामि अभिषेकस्नानानन्तरं दुर्वा हातामध्ये घ्यायच्या दुर्वांनी 2 वेळेला पाणी शिंपडायचं दुर्वा गणपतीच्या मुलीजवळ बघा ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः अभिषेकस्नानं समर्पयामि अभिषेकस्नानानन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि ओम मृगप्रजाम्ने गोपाय अमृतत्वाय जीवते जातान्यश्यमाणाञ्च अमृते सत्ये प्रतिष्ठितां थोड्याशा अक्षता घ्या गणपतीच्या मूर्तीवरती व्हायच्या डोक्यापासून पायापर्यंत ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः सुप्रतिष्ठितमस्तु आता इथपर्यंत जी पूजा झाली ते आपण देवाला आवाहन म्हणजे बोलावण्यापासून अभिषेक स्नान म्हणजे आंघोळ घालून पूर्ण झाली त्या वस्त्रापासून जे पुढचे उपचार आहे ते आपण हे सर्व उपचार 16 उपचार म्हणजे 16 उपचार आम्ही पूजा करतो त्याचे पहिले काही उपचार पूर्ण झाले आता वस्त्रापासून पुढे आपण उपचार सुरू करूया ओम तैलभ्यं वरहितौ संप्रोधं जातमकृतः तेन देवाभजन्तु साध्यार्षोजस्तये जरा सोडून घ्या हारासारखं जरा गणपतीच्या गळ्यामध्ये वस्त्र घालायचं काही ठिकाणी सर्व करतो 16 किंवा उपकरण गणपतीच्या हातावरती घातलं जातं परंतु आपल्या पूजेमध्ये ह्या कापसाच्या वस्त्राला खूप जास्त महत्त्व असल्या कारणाने आपण पूर्ण हारासारखं खाली जोडणं गेलं पाहिजे ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः वस्त्रं समर्पयामि एक पडी हातावरून तामणामध्ये पाणी सोडायचं ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः वस्त्रान्ते आचमनीयं समर्पयामि ओम तस्मात् यज्ञात् सर्वभूतस्तम्भृतमृतराज्यं पशून्ताश्चक्रेवादिव्यानारण्यान् ग्राम्यास्तये ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः यज्ञोपवीतं समर्पयामि गणपतीला यज्ञोपवीत व्हायचं आहे यज्ञोपवीत वाहताना प्रथम असं दोन्ही हातामध्ये धरा गणपतीच्या डाव्या खांद्यावरून यज्ञोपवीत असं या बाजूला आलं पाहिजे सावकाश डोक्यामध्ये वरतून व्हायचं डाव्या खांद्यावरतून या बाजूला इकडे यायला इकडची बाजू आहे ती हाताच्या पाठीनं आहे आणि समोरील बाजू आहे ती हाताच्या पूर्ण या बाजूला यायला हवी सोंड्याच्या खालून आलं तर उत्तम हे यज्ञोपवीत विकत घेताना दुकानदाराकडून सोडवून घेतलं जास्त इष्ट कारण आपल्याला ते सुटणं फार कठीण आहे परत हातावरून एकदा कामामध्ये पाणी सोडायचं ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः यज्ञोपवीतान्ते आचमनीयं समर्पयामि ओम तस्मात् यज्ञात् सर्वभूतरुचसामायत्रे छन्दांसयुक्ते तस्मात् विदुस्तस्मात् जायत ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि करंगलीच्या बाजूच्या बोटाने गंध लावून द्यायचं गणपतीच्या पायाला आणि किंचित डोक्याला लावायचं
ओम भूर्भुवस्वः श्री पार्वतीविनायक महागणपतये नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि हात धुवून पुसून घ्या अक्षता चन्दना शुद्धा कुङ्कुमेन विराजिताः मया निवेदिता भक्त्या ग्रहाण परमेश्वर ओम भूर्भुवस्वः श्री पार्वतीविनायक महागणपतये नमः अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि व अक्षता घ्या गणपतीच्या डोक्यावरून पायापर्यंत अक्षता व्हायच्या त्या ठिकाणी खरोखरचे अलंकार घालायचे असल्यास घालायला हरकत नाही आपल्याकडे कोणते अलंकार असतील तर घेऊन घ्या ओम भूर्भुवस्वः श्री पार्वतीविनायक महागणपतये नमः अलंकारार्थे तर आपल्याकडे जे काही अलंकार उपलब्ध आहेत ते आपण ठेवूया त्यामुळे तिथे समोर ठेवायला हरकत नाही त्यानंतर हार घालून घ्या ओम भूर्भुवस्वः श्री पार्वतीविनायक महागणपतये नमः प्राप्त अलंकारान् समर्पयामि हरिद्रापूर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकारमुख्यायै देवी त्वं प्रतिगृहीताम् ओम भूर्भुवस्वः श्री पार्वतीविनायक महागणपतये नमः फूल घ्या फूल हळदीमध्ये बुडवायचं फूल देवाच्या पायाला लावायचं ओम भूर्भुवस्वः श्री पार्वतीविनायक महागणपतये नमः हरिद्रां समर्पयामि हरिद्राचूर्णसुगन्धं कुङ्कुमकाञ्चिरायनं पुष्पालंकरणं देवीतुं प्रतिगृहीताम् हे फूल पिंजऱ्यामध्ये बुडवायचं आणि पायाजवळ गणपतीच्या ठेवा ओम भूर्भुवस्वः श्री पार्वतीविनायक महागणपतये नमः कुङ्कुमं च समर्पयामि उदितारणलङ्कारं कृपाकुसुमं निवं श्रीमन्तपूर्णार्थाय सिन्दूरं प्रतिगृह्यताम् हे फूल शेंदूर आहे त्यामध्ये बुडवून घ्यायचं गणपतीला वाहायचं ओम भूर्भुवस्वः श्री पार्वतीविनायक महागणपतये नमः भागलेपनार्थे सिन्दूरं समर्पयामि थोडंसं शेंदूर डोक्याला लावा करणीच्या बाजूला होताना भागलेपनार्थे सिन्दूरं समर्पयामि ओम भूर्भुवस्वः श्री पार्वतीविनायक महागणपतये नमः नाना परिमलद्रव्यार्थे दोंडाने अक्षता वाहा अलंकरणार्थे नाना परिमलद्रव्यार्थे अक्षतां समर्पयामि ओम तस्मादश्वाभ्यायन्त ये केशो भजातः गावो हरित्रे तस्मात् जाता नवजावयाः माल्यादीनि सुगन्धीनि मालक्ष्यादीनि वैभवो मया हतानुकूलादं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् तथा गणपतीला वेगवेगळी फुलं व्हायची वन्दिकाकुलजं भगवाकलाब्जये नागजातिकलभिरसालपुष्पैः शिल्पप्रभातुलसीधरमालतेभिः त्वां पूजयामि जगदीश्वरमे प्रसीद जगदे हार घालून घ्या हा हार घ्या गणपतीला पहिल्यांदा हार घालून घेऊया ओम भूर्भुवस्वः श्री पार्वतीविनायक महागणपतये नमः पूजार्थे कृपालो पुष्पाणि तथा पुष्पमालां समर्पयामि बाकी पण थोडीशी फुलं वाहून घ्या जास्वंदाला ओम भूर्भुवस्वः श्री पार्वतीविनायक महागणपतये नमः जपापुष्पं समर्पयामि ओम भूर्भुवस्वः श्री पार्वतीविनायक महागणपतये नमः ओम भूर्भुवस्वः श्री पार्वतीविनायक महागणपतये नमः पुष्पमालां समर्पयामि त्या ठिकाणी काही लोक आपल्या गणपतीसाठी मुकुट किंवा वाडी वेगवेगळे फुलांची माळ आणतात तर ती व्हायला हरकत नाही एक पळी हातावरून कमलामध्ये पाठवून द्या आता अंगपूजन करिष्ये हात पुसून घ्या
आता भगवंताच्या वेगवेगळ्या अवयवांची पूजा करायची. डाव्या हातामध्ये अक्षतांचा गौर घ्या. उजव्या हाताच्या 3 बोटांनी अक्षता घ्यायच्या. अंगठा, मधला बोट आणि करंजाचा बाजूचा बोट. त्याला मृग मुद्रा असं म्हणतात. तर त्याचं नाव गणपतीला घेणार आणि एक अवयव सांगेल त्या ठिकाणी तुम्ही अक्षता वाढायच्या. ओम गणेश्वराय नमः. पादौ पूजयामि. दोनही पायांवरती अक्षता वाढा. ओम विघ्नराजाय नमः. जानुनी पूजयामि. भगवंताच्या गुडघ्यावरती अक्षता वाढा. ओम आहुवाहनाय नमः. गुरु पूजयामि. पोटावरती फुलांवरती वाहून चालेल. ओम भूर्भुवस्सुवः. आहुवाहनाय नमः. गुरु पूजयामि. ओम हेरंबाय नमः. कटिं पूजयामि. दोन्ही कमरेवरती व्हायचे आहेत. वरतूनच वाहा. ओम लंबोदराय नमः. उदरं पूजयामि. परत पोटावरती व्हायच्या. ओम गौरीसुताय नमः. पदं पूजयामि. छातीवरती दोन्ही बाजूला उजव्या व डाव्या. ओम गणनायकाय नमः. हृदयं पूजयामि. डाव्या छातीवरती. ओम स्थूलकर्णाय नमः. कंठं पूजयामि. गळ्याजवळ. ओम स्कंदाग्रजाय नमः. स्कंधौ पूजयामि. दोनही खांद्यांवरती अक्षता वाहा. ओम पाशहस्ताय नमः. हस्तौ पूजयामि. चारही हातांवरती अक्षता वाहा. पाशहस्ताय नमः. हस्तान् पूजयामि. ओम गजवक्त्राय नमः. वक्त्रं पूजयामि. गणपतीच्या सोंडेवरती अक्षता वाहा. ओम विघ्नहर्तये नमः. ललाटं पूजयामि. देवाच्या कपाळावरती अक्षता वाहा. ओम सर्वेश्वराय नमः. शिरः पूजयामि. गणपतीच्या डोक्यावरती अक्षता वाहा. ओम गणाधिपाय नमः. सर्वांगं पूजयामि. सगळ्या मूर्तीवरती थोड्या थोड्या अक्षता व्हायच्या. ओम गणाधिपाय नमः. सर्वांगं पूजयामि. जेवण घेऊन द्या. परत हातावरून कामनामध्ये पाणी सोडायचं. पत्रपूजनं करिष्ये. आता आपण पत्री पूजा करायची. म्हणजे आपण देवाला जशी निरनिराळी फुलं वाहतो तशी देवाला आवडणारी जी वेगवेगळ्या झाडांची पानं आहेत ते आपण व्हायची. तर ही पत्री हातामध्ये घ्या. यामध्ये ज्या प्रकारची सांगितलेली आहे पत्री ती सर्व उपलब्ध होणं शक्य नाही. तरी जी पत्री उपलब्ध नसेल त्या ठिकाणी आपण दुर्वा व्हायच्या आहेत. तर आपण वाहताना आता जी उपलब्ध आहे ती पत्री आणि प्रत्येक नावाला दुर्वा व्हायच्याच आहेत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी वाहताना असलेली पत्री व्हावी आणि ज्या ठिकाणी आपल्याकडे पत्री नाही त्या ठिकाणी दुर्वा व्हायला हरकत नाही. ओम सुमुखाय नमः. मालती पत्रं समर्पयामि. मालती पत्र म्हणजे मोगऱ्याचं पान, परंतु ते आपल्याकडे नसल्या कारणाने आपण इथे दुर्वा वाहूया. मालती पत्रं समर्पयामि. सहित दुर्वान् पुराणि समर्पयामि. ओम गणाधिपाय नमः. भृंगराजपत्र म्हणजे माक्याचं पान. भृंगराजपत्रार्थे दूर्वान् पुराणि समर्पयामि. ओम उमापुत्राय नमः. बिल्वपत्रं समर्पयामि. बेलाचं पान असल्यास बेलाचं पान व्हा. बरोबर दुर्वा पण व्हा. दूर्वान् पुराणि समर्पयामि. ओम गजाननाय नमः. श्वेतदूर्वापत्रं समर्पयामि. सहित दूर्वान् पुराणि समर्पयामि. श्वेतदूर्वापत्र म्हणजे पांढऱ्या प्रकारच्या दुर्वा, परंतु त्या फार दुर्मिळ असून त्या उपलब्ध होत नाही. तरी आपण साध्या दुर्वा व्हावयास हरकत नाही. ओम लंबोदराय नमः. बदरीपत्रं समर्पयामि. सहित दूर्वान् पुराणि समर्पयामि. बदरीपत्र म्हणजे बोराचं झाड असतं त्या झाडाचं पान इथे सांगितलेलं आहे. ओम हरसूनवे नमः.
धत्तूरपत्रं समर्पयामि दूर्वांकुराणि समर्पयामि. धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याचं पान. ओम गजकर्णकाय नमः. तुलसीपत्रं समर्पयामि दूर्वांकुराणि समर्पयामि. तुळशीपत्र म्हणजे तुळशीचं पान. तुळशीचं पान नसल्यास आपण दुर्वा वाहू शकतो. आणि संपूर्ण वर्षभरात गणपतीला कधीही तुळस वाहू नये, परंतु भाद्रपद चतुर्थी आजच्या दिवशी तुळस वाहून गणपतीला चालते. ओम वक्रतुंडाय नमः. शमीपत्रं समर्पयामि दूर्वांकुराणि समर्पयामि. शमीपत्र म्हणजे शमीची पानं, ती नसल्यास आपण दुर्वा वाहू शकतो. ओम गुहाग्रजाय नमः. अपामार्गपत्रं समर्पयामि दूर्वांकुराणि समर्पयामि. अपामार्गपत्र म्हणजे आघाड्याचं पान. ओम एकदंताय नमः. बृहतीपत्रं समर्पयामि सहित दूर्वांकुराणि समर्पयामि. बृहतीपत्र म्हणजे डोरली नावाचं एक झाड असतं, त्या झाडाचं पान इथं सांगितलेलं आहे. ओम विकटाय नमः. करवीरपत्रं समर्पयामि सहित दूर्वांकुराणि समर्पयामि. करवीरपत्र म्हणजे कण्हेरी नावाचं फूल असतं, त्या झाडाचं आपल्याला पान इथे सांगितले. ओम कपिलाय नमः. अर्कपत्रं समर्पयामि सहित दूर्वांकुराणि समर्पयामि. अर्कपत्र म्हणजे रुईचं पान. आपण शनिवारी मारुतीला रुईच्या पानांचा हार वाहतो, त्या रुईच्या पानाचा इथे उल्लेख केलेला आहे. ओम गजाननाय नमः. अर्जुनपत्रं समर्पयामि अर्जुनपत्र सहित दूर्वांकुराणि समर्पयामि. ओम विघ्नराजाय नमः. विष्णुक्रान्तपत्रं समर्पयामि सहित दूर्वांकुराणि समर्पयामि. ओम बटवे नमः. दाळिमपत्रं समर्पयामि सहित दूर्वांकुराणि समर्पयामि. डाळिमीपत्र म्हणजे डाळिंबाचं पान. ओम सुराग्रजाय नमः. देवदारुपत्रं समर्पयामि दूर्वांकुराणि समर्पयामि. देवदारू म्हणजे देवदार जे उंच झाड असतं, त्याची पाने सांगितलेली आहे. ओम भालचंद्राय नमः. मरुपत्रं समर्पयामि सहित दूर्वांकुराणि समर्पयामि. मरुपत्र म्हणजे पांढऱ्या रंगाचा मरवा म्हणून एक झाड आहे, त्या झाडाचं पान सांगितलं. ओम हेरंबाय नमः. अश्वत्थपत्रं समर्पयामि सहित दूर्वांकुराणि समर्पयामि. अश्वत्थपत्र म्हणजे पिंपळाचं पान, ते वाहावं, नसल्यास दुर्वा वाहून चालेल. ओम चतुर्भुजाय नमः. जातीपत्रं समर्पयामि सहित दूर्वांकुराणि समर्पयामि. जातीपत्र म्हणजे जाईचं पान, त्याचबरोबर आपण ते नसल्यास दुर्वाही वाहून चालेल. ओम विनायकाय नमः. केतकीपत्रं समर्पयामि सहित दूर्वांकुराणि समर्पयामि. केतकीपत्र म्हणजे केवड्याचं पान. ओम सर्वेश्वराय नमः. अगस्तीपत्रं समर्पयामि सहित दूर्वांकुराणि समर्पयामि. अगस्तीचं पान वाहावं, नसल्यास दुर्वाही वाहून चालेल. आता आपण उरलेली सगळी पत्री गणपतीच्या पायाजवळ वाहू शकतो. ओम भूर्भुवः स्वः. श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. नानाविधपत्राणि समर्पयामि. आता उदबत्ती लावून घ्यावी. ओम यदपरोषम्यदकटिधाव्यकल्पयन् मुखं किमद्यतो बाहुगाभूरुकालाच्येते. ओम भूर्भुवः स्वः. श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. डाव्या हातामध्ये घंटा घ्या. पायापासून मुखापर्यंत 3 वेळेला उदबत्ती लावता ठेवायची. ओम भूर्भुवः स्वः. श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. धूपं समर्पयामि. उदबत्ती जागेवर ठेवून द्या.
संयमपणे लावून गेलं पाहिजे. हा दिवा हातामध्ये घ्या, पायापासून मुखापर्यंत. वेळेला गोळ ओवाळायचं, डाव्यामध्ये घंटा घ्यायची, घंटा वाजवायची. ओम ब्राह्मणोऽस्तु मुखमादे बाहुराजन्यपुरः पूर्वोत्तरस्य गवयस्य फलदां रुद्रो अजायत. ओम भूर्भुवस्वः विनायक महागणपतये नमः. दीपं समर्पयामि. त्या बाजूला जागा ठेवून द्या. आता ते तामण आहे ते उचलून ह्या बाजूला ठेवा. तिथे थोडंसं पाणी घालायचं, पाण्याने स्थिर तयार करायचं. त्याच्यावरती नैवेद्य ठेवायचं. नैवेद्यावरती दुर्वा ठेवा. पळी द्यायची. पळीने थोडंसं पाणी उजव्या हातामध्ये घ्यायचं. ते पाणी झाल्यानंतर नैवेद्यावरती गोल पाणी फिरवायचं आणि 6 वेळा देवाला नैवेद्य भरवत आहोत अशी कल्पना करायची. नैवेद्य भरवत असताना आपल्या डोळे उघडे असावे. ओम चंद्रमामोजायता मुखादिवस्याग्निश्च प्राणाद्वायोजायता. ओम भूर्भुवस्वः श्री पार्वतीविनायक महागणपतये नमः. नैवेद्याय मोदक नैवेद्यं निवेदयामि. गोल पाणी फिरवा. अमृतोपस्त्रमसि स्वाहा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. दुर्वा हातात घट्ट पकडायचा आणि दुर्वा न सोडता फक्त हातावरून पाणी सोडायचं कामनामध्ये. असा अंका करून द्यावा. परत 6 वेळा नैवेद्य भरवत आहोत अशी कल्पना करायची, कृती करायची. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. हातातल्या दुर्वा गणपतीला व्हायच्या. नैवेद्याचं ताट आहे ते मागायला गेल्या तिथे ते ताम्हाण ठेवा. हातावरून 3 वेळा ताम्हाणामध्ये पाणी सोडायचं. उत्तराभूषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. हात पुसून घ्या. ओम भूर्भुवस्वः श्री पार्वतीविनायक महागणपतये नमः. करोद्वर्तनं समर्पयामि. या ठिकाणी फुलाला अत्तर लावायचं. अत्तर लावलेला फूल गणपतीच्या मूर्तीजवळ वाहायचं. करोद्वर्तनं समर्पयामि. पूगीफलं मार्जनं नागव्याघ्रं कर्पूरेणात्मायुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यताम्. हिरण्यगर्भगर्भस्थं ब्रह्मवीरं भावतो अनन्तपुण्यमदमलक्षान्तं प्रयच्छमे. इदं फलं मया देव स्थापितं पुरुषस्तपतेन मे सुफलावाप्ते भवेत्. जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्योत्तराजरं. तस्मात् फलप्रदानेन सफलास्तमनोरथाः. आता या ठिकाणी गुळखोबऱ्याच्या वाटेसमोर दुसरा एक विडा आहे. त्या विड्यावरती पाणी व्हायचं पळीने. उजव्या हातात पळी घ्या. पळीने विड्यावरती पाणी वाहा. त्यानंतर मगाशी आपण 5 फळांपैकी एका फळावरती पाणी वाहिलं होतं. उरलेल्या 4 फळांवरती थोडं पाणी व्हायचं. ओम भूर्भुवस्वः श्री पार्वतीविनायक महागणपतये नमः. मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्घ्यदक्षिणां समर्पयामि. फलार्थेदं नानाविधफलानि समर्पयामि. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर जसं आपण विडा भक्षण करतो तसं आपण देवाला इथे विडा देण्यासाठी म्हणून 2 विड्याची पानं, त्याच्यावरती एक सुपारी असं ठेवली आणि दक्षिणा द्यायची म्हणून त्याच्यावरती एक नाण्या ठेवली आणि देवाला आवडणारी जी फळं आहेत ते आपण त्या ठिकाणी ठेवून त्यावरती पाणी घालून ते देवाला आपण अर्पण केलं. आता गणपतीला आपण 21 दुर्वा व्हायचा आहे. गणपतीची 10 नावं आहेत. प्रत्येक नावाला 2-2, 3-3 दुर्वा व्हायचा. डाव्या हातामध्ये दुर्वा घ्या. टोकं आपल्याकडे ठेवायची. उजव्या हाताने 1-1, 2-2 दुर्वा गणपतीच्या हाताजवळ पायाजवळ व्हायला हरकत नाही. ओम गणाधिपाय नमः. दूर्वायुक्तं समर्पयामि. ओम उमापुत्राय नमः. दूर्वायुक्तं समर्पयामि. ओम अघनाशनाय नमः. दूर्वायुक्तं समर्पयामि.
ॐ विनायकाय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि ॐ ईशपुत्राय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि ॐ सर्वसिद्धिप्रदायकाय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि ॐ एकदन्ताय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि ॐ इहवक्त्राय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि ॐ आकुवाहनाय नमः दूर्वायुग्मं समर्पयामि ॐ कुमारगुरवे नमः दूर्वायुग्मं समर्पयामि। आता उरलेल्या दुर्वा हातामध्ये धरून ठेवा। एक श्लोक आहे तो म्हणून झाल्यानंतर सगळ्या दुर्वा गणपतीला व्हायच्या। गणाधिप नमस्ते तु उमापुत्रा गणासन एकदन्ते प्रवक्त्रेति तथा मूषकवाहन विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक कुमारगुरवे नित्यं पूजनीयः प्रयत्नतः दूर्वांकुराणि समर्पयामि। सगळ्या दुर्वा गणपतीला वहा, नमस्कार करा। नमस्कारं समर्पयामि। आता आरतीला उभा राहायचं, सगळ्या घरातल्यांना आरतीला बोलवा।